आपण आहोत सध्या नवी मुंबईतील तुर्भे गावामध्ये आणि तुर्भे गावामध्ये ही जी पालखीची धमाल आहे ती बघण्यासारखी गाईज, कारण तुर्भे गावातला प्रत्येक गावकरी आज इथे उपस्थित आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सर्वांचा सहभाग आहे. त्याचप्रमाणे पाहुणी मंडळी देखील येते, तेवढेच ब्लॉगर येतात, कारण हा सोहळा बघण्यासारखा आहे. तुम्ही माझ्या मागे बघताय मी बेलपाडकर, गणेश कोहली, मॅक वगैरे आपल्याबरोबर, मॅक आहे आपल्याबरोबर. आणि खरंच हा ब्लॉग बघण्यासारखा आहे. तुम्ही चॅनलवर कंटिन्युअसली हा ब्लॉग मिस करू नका. खूप मजा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. अजून असे बरेचसे पालख्या आणि मोठे तुम्हाला बघायला भेटतील. खूप सारे ब्लॉग, इंटरेस्टिंग ब्लॉग तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील. चला ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. म्हणून स्वतःचं अन्न पाणी त्याग करून ते उपोषणाला बसली अशी एक गुणवान कलाकार रश्मिका पोपेडे या ठिकाणी आपल्यासोबत आहे आणि तिचा सत्कार आपण या ठिकाणी करणार आहोत. नवनीत मित्र मंडळ, अन्न पाणी त्याग करून उपोषणाला बसणारी दिबा पाटील साहेबांचं नाव हे एअरपोर्टला लागावं यासाठी एकमेव अशी महिला भगिनी आहे. बाकी सर्व महिला एका बाजूला आणि ही एका बाजूला. रश्मिका पोपेडेची रेडीचा जोरदार टाळ्या वाजवा महिलांनो. हॅलो, ती आता जेवला नाही, तिला सांगा उपास आहे, उपास सोडू दवा. हिला तुम्ही ओळखत असाल, विनायक माळीच्या शूट मध्ये असते, कॉमेडी व्हिडिओ मध्ये. दिवाळीचा भाऊबीजचा सण पुष्कर पाटील तुमच्या गावातला झाला. याच्या बायकोचा रोल केलाय, मारावला शिवा दिला न्यायला, लाटाची उपरा बिपरा पेरलाय. तो बघा तरी माझी ओळख सांग. तरी आलं बाई तर खरंच खूप छान आहे तिची ऍक्टिंग पण. मारावला शिवा दिला, बोला काहीतरी तुम्ही जरा. नवनीत मित्र मंडळ तुर्भे गावचे मी सहर्ष स्वागत करते. त्यांनी मला इथं बोलवल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आई माऊलीच्या कृपेने आज मी तुमच्या आशीर्वादाने पुढे चाललेली आहे आणि आपल्या भूमिपुत्रांसाठी दिबा पाटलांचं नाव लागावा ही माझी पण आणि तुमची पण अपेक्षा आहे. जो माझ्या अंगात रक्त तळमळतंय तो तुमच्या भूमिपुत्रांसाठी आणि माझ्या भूमिपुत्रांसाठी. तर माझी एवढीच इच्छा आहे, तुमचा आशीर्वाद आणि तुमचा पाठिंबा माझ्या पाठीशी असू दे, बस एवढीच अपेक्षा आहे, दुसरी काही अपेक्षा नाही. एकदा जोरदार 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 टाळ्या. ताईंनो, माझ्या आईंनो, बहिणींनो, सगळ्यांना विनंती आहे, जर मयूरचा आवाज आणि त्याचा कार्यक्रम आवडला असेल ना तर तुमचं टाळ्यात एवढंच फक्त त्याच्यासाठी प्रेम आहे. तर मयूरसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मयूर नाही, आमच्या अंग्रेजी मुंबईकर यांचा सन्मान करायचा आहे. त्यानंतर आमची दुसरी गाई असते आपण या ठिकाणी करीत आहोत.
खूप चांगला आवाज खरंतर दुर्गे गावातील भगिनींना मिळालेली एक दैविक शक्ती आहे. वीरभूमी मित्र मंडळ हर्षद मोडी यांची सत्कार नवनीत मित्र मंडळातर्फे करण्यात येत आहे. त्यांनी तो स्वीकारा. तेही उपस्थित आहेत आणि दुर्गेगावची पालखी हे सर्व कलाकार एन्जॉय करतात. सर्वांचा आम्ही खरं मनापासून धन्यवाद देतो की आपण फार दूरवरून आमच्या नवी मुंबईमध्ये आणि विशेष करून दुर्गे गावात माझा सगळ्यांना बोललेलं घरात आज बघ मी काय बोललीस असं नाही करायचं. आमचं आम्ही काय पण करू डोलं बघ उलटा कॅमेरा फिरवून आता का डोलं काय बघ इथं गेस बाई काय सगळा हात दुखायला लागला या फायर शो चालू करा पटापट. अरे छत्र्या बित्र्या पटापट सेटिंग लावा चला जमलो. हे ब्लॉगर 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 लोकांची अवस्था बघा सगळं ब्लॉगर जमले कारण कोण मालिश बी नाही करणार शिवाय किती आम्ही शेंगावरती ब्लॉग बनवायला तुम्हाला तुमची काय उतरली आता.
सो गाईज व्हिडिओ खरंच खूप इंटरेस्टिंग झाला, खूप मजा आली, आणि खूप खरंच, धमाल केली. खूप धमाल केली आणि तुर्भेगावची माणसं खरंच लय भारी आहेत आणि एवढी मजा आली. आई एक विरा आणताय, आईशीच कृपा आपली पोरांमुळं भूमिपुत्रांमुळं असू दे. आणि खरंच मला ते time आता झाला. तिचे शब्द जरा अपुरे पुरत आहेत तर मी जरा बोलून दाखवतो. हा जो ब्लॉग होता ना हा मल्टी एंटरटेनमेंट ब्लॉग होता, कारण पालखी होती, पालखीमध्ये डान्स होता, वाद्य होते, आणि त्याचप्रमाणे एवढी येताना बायांचे गाणी भेटले म्हणून अजून धमाल वाढली. आणि अरे बाई मी तर एवढी मजा केली ना, खरंच सांगते एवढी मजा. बघा तुम्ही जाऊन लगेच ब्लॉग मध्ये जाणार, डायरेक्ट सबस्क्राईबर करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ दिसतात, तैशी नाही दिसणार. नुसतं म्हणजे बघता, दुरला दुरला नुसतं आवाज धरले. चला गाईज भेटूया पुन्हा एकदा एका नव्या ब्लॉग मध्ये. नवीन असाल चॅनलवर तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या.